अनाथपिंडकाचे दान. अनाथपिंडकाने उपासकाची दीक्षा घेतल्यानंतर तो एकदा तथागतांकडे गेला. त्यांच्या उजव्या बाजूस आसनस्थ झाल्यावर तो म्हणाला, भगवान, आपणास माहीत आहे की धनधान्य समृद्ध आणि शांतपूर्ण अशा श्रावस्तीत मी वास्तव करीत आहे. तिथे महाराज प्रसेनजित अधिकारावर आहेत. तिथे एक विहार बांधावा अशी माझी इच्छा आहे. आपण कृपा करून श्रावस्तीत यावे आणि विहाराच्या दानाचा स्वीकार करावा. तथागतांनी मूक राहून दानग्रहणास संमती दर्शवली. निराधारांचा मित्र आणि अनाथांचा आश्रयदाता असा तो अनाथपिंड घरी परतताना राजकुमार जेताचे हरित वृक्ष वाटकांनी आणि निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण असलेले उद्यान त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्याने विचार केला, हे रमणीय स्थान तथागतांच्या भिक्खू संघासाठी योजलेल्या विहारासाठी अनुरूप आहे. आणि मग तो राजकुमाराकडे गेला आणि ते उद्यान विकत घेण्याची अनुज्ञा मागितली. राजकुमार ते उद्यान विकण्यास तयार नव्हता. प्रथमतः त्याने नकार दर्शवला, पण अखेरीस त्याने फारच जास्त किंमत सांगितली. तो म्हणाला, या सर्व भूमीवर जर तू सुवर्णमुद्रा पसरवशील तरच तुला ते मिळेल. अनाथपिंडक आनंदित झाला आणि सुवर्णमुद्रा पसरण्यास त्याने सुरुवात केली. पण जेत म्हणाला, तू तसदी घेऊ नकोस, मला जमीन विकायची नाही. पण अनाथपिंडिकाने आग्रह धरला की आता एक वेळ त्याची किंमत तुम्ही ठरविल्यानंतर आणि मी ती किंमत देण्यास तयार असताना तुम्हाला ही जमीन द्यावीच लागेल. मध्यंतरी लोकात हा असामान्य न्याय प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राजकुमाराच्या कानी पडणाऱ्या गोष्टीत अनाथपिंडकाच्या श्रीमंतीची तसेच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची ही हकीकतही आली. म्हणून त्याने त्याच्या योजनेची चौकशी केली. तथागतांची नाव ऐकताच विहाराच्या संस्थापनेत भाग घेण्यास तो उत्सुक झाला आणि फक्त अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला, जमीन तुझी आहे पण वृक्ष माझे आहेत. तथागतांच्या दानात माझा हिस्सा म्हणून ते वृक्ष मी अर्पण करीत आहे. विहाराचा शिलान्यास झाल्यानंतर अत्यंत सुंदर आणि अनुरूप अशा शिल्पकामाने त्याला शोभिवंत करण्यात आले. ह्या विहाराला अनाथपिंडकाचा जेतवनाराम अथवा थोडक्यात जेतवन असे नाव दिले गेले आणि अनाथपिंडकाने तथागतांना श्रावस्तीस त्याचे दान स्वीकारण्यास पाचारण केले. तथागत कपिलवस्तूहून श्रावस्तीत त्यासाठी आले. जेव्हा तथागतांनी जेतवनारामात प्रवेश केला तेव्हा अनाथपिंडकाने पुष्पवर्षाव केला आणि सुगंधित धूप जाळला. सोन्याच्या झारीतून तथागतांच्या हातावर उदक सोडताना तो म्हणाला, अखिल जगातील भिक्खू संघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणास दान देत आहे. तथागतांनी दानाचा स्वीकार करताना उत्तर दिले, सर्व अमंगलाचा नाश हो, ह्या दानाने दात्याचे आणि अखिल मानवजातीचे कल्याण हो. अनाथपिंडक हा तथागताच्या प्रमुख शिष्यांपैकी एक अग्रणी उपासक व दानदाता होता. 3. जीवकाचे दान. जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा जीवक वैद्य दिवसातून 2 वेळा त्यांच्याकडे जात असे. बिंबिसार राजाने दान केलेले वेळुवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले. राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्याच्या मालकीचे आम्रवण नावाचे उद्यान होते. तिथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावा आणि आम्रवणासहित तथागतांना त्यांचे दान करावे असे त्याला वाटले. ह्या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतापाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा केली. तथागतांनी मूक राहून संमती दर्शवली.